नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपण सर्वांचं. आपण सुरू केलेल्या 10वी बोर्ड परीक्षेच्या वन शॉट लेक्चर सिरीज मध्ये आज आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटणारा मात्र अत्यंत सोपा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर. अल्जेब्रा मधील चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग, ज्याला मराठीमध्ये अर्थनियोजन म्हणून सुद्धा आपण ओळखत असतो, तो चॅप्टर बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला 8 मार्कांना विचारला जातो. या चॅप्टरचे आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि बोर्ड परीक्षेला आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आपण ते घेणार आहोत. बघा, चॅप्टर सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट अशी आहे की 1 जुलै 2017 1 जुलै 2017 या दिवशी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला जो की तुमच्या खूप फायद्याचा ठरला. तुमच्या फायद्याचा याच्यासाठी ठरला की सगळ्या प्रकारचे वेगवेगळे टॅक्स बंद करून पूर्ण देशभरात एकच टॅक्स सुरू केला आणि त्या टॅक्सला आपण ओळखतो जीएसटी. विचार करा, जर केंद्र सरकारने तो निर्णय घेतला नसता आणि महाराष्ट्र बोर्डाने ठरवलं असतं की चला आता मुलांना आपल्याला टॅक्स शिकवायचे आहेत, तर किती प्रकारचे टॅक्स शिकावे लागले असते. ओके, हे सगळे टॅक्स कॅन्सल होऊन तुम्हाला एकच टॅक्स शिकावा लागतो आहे आणि जो की आपण जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणून ओळखतो. याच्या आधी 1 जुलै 2017च्या आधी गुड्स साठी वेगळं, सर्व्हिस साठी वेगळं, असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे देशभरात जवळपास 28 प्रकारचे वेगवेगळे टॅक्स होते मित्रांनो. ते सगळे कॅन्सल करून आपल्याला एकच टॅक्स शिकायचा आहे आणि तो आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस, मराठीमध्ये वस्तू आणि सेवा कर. चला, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आता आपण जाऊयात की बोर्ड परीक्षेत आपल्याला काय महत्वाचं आहे. बोर्ड परीक्षेत आपल्याला महत्वाचं आहे जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल साठी फॉर्म्युला आहे आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. व्हॉट इज द आयटीसी? आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट. क्लिअर सगळ्यांना? चला, आपल्याला कंपॅरिझन ऑफ एफ व्ही अँड एम व्ही हे शेअर मध्ये येतं. कशामध्ये? शेअर. एफ व्ही म्हणजे शेअरचं फेस व्हॅल्यू, एम व्ही म्हणजे शेअरचं मार्केट व्हॅल्यू. ओके, तर फेस व्हॅल्यू म्हणजे शेअर सुरुवातीला ज्या किमतीला विकल्या जातो आणि एम व्ही म्हणजे सध्या सध्या त्या शेअरची काय प्राइस चालू आहे. कदाचित तो शेअर कमी होऊ शकतो, जास्त होऊ शकतो, ते बघूयात आपण. बघा, त्याच्यात 3 कंडिशन असू शकतात. पहिला आहे शेअर ऍट प्रीमियम. शेअर केव्हा प्रीमियम वरती असतो? प्रीमियम. ओके, म्हणजे जर ही एम व्ही ची किंमत जास्ती असेल, एम व्ही ची किंमत जास्ती, एम व्ही इज ग्रेटर दॅन एफ व्ही, एम व्ही मार्केट व्हॅल्यू जर फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस म्हटलं जातं शेअर ऍट प्रीमियम. ज्यावेळेस शेअर ऍट पार, एम व्ही एफ व्ही, फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, मी एम व्ही आणि एफ व्हीच म्हणणार आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. एम व्ही म्हटलं म्हणजे मार्केट व्हॅल्यू, सध्या काय किंमत चालू आहे. एफ व्ही म्हणजे फेस व्हॅल्यू, शेअर कोणत्या किमतीला लॉन्च झाला होता. साध्या सोप्या भाषेत शेअर कोणत्या किमतीला लॉन्च झाला होता ते लक्षात ठेवा. ठीक आहे, जर एम व्ही आणि एफ व्ही दोन्ही इक्वल असेल तर त्याला म्हणतात शेअर ऍट पार. जर एम व्ही मार्केट व्हॅल्यू जर कमी झाली, डाऊन झाली, तर त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं शेअर ऍट डिस्काउंट. क्लिअर? इतक्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघूयात अजून कोणते इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत. तर सम इन्व्हेस्टमेंट. सम इन्व्हेस्टमेंट काय आहे? सम इन्व्हेस्टमेंट काय आहे? तर नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू. मी किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलं, बरोबर, किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलं, तर मी किती शेअर विकत घेतले, मी किती शेअर विकत घेतले, त्याला मल्टिप्लाय करायचं की सध्याचं मार्केट व्हॅल्यू काय आहे. सध्याचं मार्केट व्हॅल्यू काय आहे त्याला मल्टिप्लाय करायचं की आपण शेअर किती विकत घेतले. ते झालं आपलं सम इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर आहे एनएव्ही ऑफ वन युनिट इंटू नंबर ऑफ युनिट, टोटल फंड व्हॅल्यू. एनएव्ही काय भानगड आहे? एनएव्ही म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू. एनएव्ही म्हणजे काय? नेट ऍसेट व्हॅल्यू. ओके, हे कोणी तुम्हाला विचारणार नाही एनएव्ही म्हणजे काय, मला लक्षात ठेवा. नेट ऍसेट व्हॅल्यू ऑफ वन युनिट, एका युनिटचं नेट ऍसेट व्हॅल्यू, त्याला मल्टिप्लाय करायचं आपण टोटल किती नंबर ऑफ युनिट परचेस केले इक्वल टू टोटल फंड व्हॅल्यू. हे 3-4 फॉर्म्युले लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचे आहेत जे की बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. बस संपला चॅप्टर. काय याच्यामध्ये, याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काहीही नाही. आता
बघा, मॅथेमॅटिक्स शिकत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की आपल्याला तेव्हाच जमेल जेव्हा आपण प्रॅक्टिस करणार. चला मग आपण सुरू करूयात प्रॅक्टिस. प्रॅक्टिसमध्ये काय घेणार, की बोर्डला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याच्या आधी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामधूनच आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर करूयात. बघा लक्षात घ्या, आपल्याला पहिला प्रश्न जो असतो तो असतो MCQ टाईपचा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईपचा असतो. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले जातात. त्या 4 पैकी एका ऑप्शनला आपण टिक करायचं असतं. आता या ठिकाणी मी म्हटलो टिक, पण टिक करायचं नाही. बोर्डच्या पेपरमध्ये कसं सोडवायचं आहे बघा. MCQ मध्ये जर आपल्याला प्रश्न आला, रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज, दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तूंवरती किती % GST आकारला जातो. बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या, काही काही विद्यार्थी हुशार असतात म्हणजेच खूप हुशार असतात. ते रोजचे पेपर वाचतात, रोज बातम्या बघतात आणि मग त्या ठिकाणी ऐकतात की जीएसटी ह्या गोष्टीवरती इतकी आहे, त्याच्यावरती तितकी आहे. आपल्याला सध्या मार्केटमध्ये जीएसटी काय चालू आहे त्याच्याशी घेणं देणं नाही. बोर्डाच्या परीक्षेत अपेक्षित आहे तुमच्या बुकमध्ये काय दिलंय. येतं लक्षात? म्हणजेच काय की इसेन्शियल कमोडिटीज काही काही गोष्टींवरती 5% पण जीएसटी आहे सध्याच्या मार्केटमध्ये बरं का. काही काही गोष्टींवरती 5% आहे, काही गोष्टीवरती 0% आहे, 0% आहे. आपण लिहायचं कोणतं आहे सध्या मार्केटमध्ये काय आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण लिहायचं जे आपल्या बोर्डच्या बुकमध्ये दिलेलं आहे, बरोबर. जे तुम्ही टेक्स्ट बुक यूज करता त्या बुकमध्ये जे दिलेलं आहे. मग बुकमध्ये काय दिलंय, इसेन्शियल कमोडिटीज साठी 0% जीएसटी आहे. देअरफॉर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. आता आपण असं लिहिणार का नाही, असं लिहिलं तर आपल्याला बोर्डात मार्क मिळणार नाही. आपल्याला मार्क केव्हा मिळेल, आपला आन्सर कोणता करेक्ट आहे ते लिहायचं. कोणता ऑप्शन, ऑप्शन सी, दॅट इज 0%. हे लिहून त्याला एक छान छान चौकट करा. त्या ठिकाणी एक्झामिनर खुश होईल, तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. क्लिअर सगळ्यांना. आपण भरपूर विद्यार्थ्यांना सवय असते ऑप्शन सी म्हणजे फक्त सी लिहितात, काही काही विद्यार्थी फक्त 0% लिहितात. हे तुमचं उत्तर चुकीचं आहे असं नाही, मात्र तुम्हाला एक्झामिनर या ठिकाणी मार्क देणार नाही. मार्क त्याच वेळेस मिळेल जेव्हा तुम्ही लिहिसाल सी आणि सीचा ऑप्शन काय आहे 0%, तेव्हाच तुम्हाला मार्क मिळून जाईल. अशा पद्धतीने जर लिहिसाल तर तुम्हाला मार्क मिळून जाईल. तुम्हाला वाटलं हे ऑप्शन नाही लिहायचं, नका लिहा, पण हे लिहिणं मात्र गरजेचं आहे. सी आणि त्याचा काय ऑप्शन आहे ते लिहिणं. ठीक आहे, जो ऑप्शन तुमचा करेक्ट असेल तो ऑप्शन या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. चला क्लिअर सगळ्यांना. यानंतर आपण बघूयात पुढचा प्रश्न. व्हॉट इज द अमाउंट ऑफ डिव्हिडंड रिसीव्ह पर शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ ₹10 इफ डिव्हिडंड डिक्लेअर इज 50%. बघा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डिव्हिडंड. घ्या डायरेक्ट डिव्हिडंड किती आहे, तर ₹10 वरती डिक्लेअर झाला डिव्हिडंड. कुणावरती, ₹10 वर. मग ₹10 वर किती, 50%. बरोबर, म्हणजेच याला आपण या ठिकाणी लिहू शकतो कशा पद्धतीने, 50% ऑफ ₹10, अशाही पद्धतीने आपण याला लिहू शकतो. मग जर मी म्हटलं 50% ऑफ ₹10 तर किती मिळणार सांगा मला. या 50%च्या जागी 50% म्हणजेच त्याला डिवाइड करायचं 100 ने, ऑफच्या जागी मल्टिप्लिकेशन 10. दॅट्स इट. 0 कॅन्सल म्हणजेच मला मिळालं ₹5. तर मला किती मिळालं डिव्हिडंड, ₹5. आहे ऑप्शन, यस, ऑप्शन नंबर बी. मग या ठिकाणी कसं लिहिणार आपण, तर आपण लिहायचं ऑप्शन कोणता करेक्ट आहे आपला, ऑप्शन बी, दॅट इज ₹5. हा आहे आपला ऑप्शन. याला असे छान छान चौकट करा. इफ NAV ऑफ 1 युनिट इज ₹250, देन हाऊ मेनी सच युनिट विल बी रिक्वायर्ड फॉर द इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹1 lakh. ओके. बघा तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला कोणता, NAV ऑफ 1 युनिट इंटू नंबर ऑफ युनिट्स इक्वल टू टोटल फंड व्हॅल्यू. जे इम्पॉर्टंट फॉर्म्युला सांगितलं त्या ठिकाणी. आता मला सांगा या ठिकाणी NAV ऑफ 1 युनिट, NAV ऑफ 1 युनिट किती सांगितलंय, 250. मग या ठिकाणी पुट करा 250 इंटू नंबर ऑफ युनिट्स माहित आहेत का, नाही. तेच आपल्याला कॅल्क्युलेट, हाऊ मेनी सच युनिट म्हणजेच नंबर ऑफ युनिट्स मला माहित नाही. नंबर ऑफ युनिट्सच्या जागी नंबर ऑफ युनिट इक्वल टू टोटल फंड व्हॅल्यू. टोटल फंड व्हॅल्यू म्हणजे इन्व्हेस्टमेंट, किती इन्व्हेस्टमेंट करतो आहे आपण, ₹10 लाख, म्हणजे या ठिकाणी असेल 10 लाख. ओके. बघा या ठिकाणचं आपलं नंबर ऑफ युनिट्स इक्वल टू हे आपलं 10 लाख. आता हा 250 इकडे कसा आहे, मल्टिप्लिकेशन, पलीकडे जाऊन काय करेल, त्याला डिवाइड करा. डिवाइड याला 0 कॅन्सल. ओके. या 1 लाखला 25 ने डिवाइड करा, किती मिळेल, 25 चौक 100 आणि पुढचे 2 0. देअरफॉर नंबर ऑफ
युनिट्स किती मिळाले, हे मिळाले तुम्हाला 400 युनिट. दॅट्स इट. हे झाला आपला आन्सर. बघा बरं, चेक करा ऑप्शन आहे का या ठिकाणी. यस, ऑप्शन ए आहे बघा, 400. बरोबर. म्हणजेच मग मी या ठिकाणी लिहिणार देअर फोर ऑप्शन, कोणता ऑप्शन करेक्ट आला सांगा. ऑप्शन ए, दॅट इज 400 इज आवर करेक्ट ऑप्शन. बघा याच पद्धतीने या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1B हा आपल्याला 1 मार्कांचा क्वेश्चन असतो. त्या ठिकाणी जर आपल्याला विचारलं ऑन सर्टन आर्टिकल रेट ऑफ CGST इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ SGST अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST. ओके. बघा कन्सेप्ट मध्येच आपण बघितलेलं आहे की कन्सेप्ट मध्ये आपण काय बघितलं, जो रेट CGSTचा असतो तोच SGSTचा असतो. CGST म्हणजे सेंट्रल, SGST म्हणजे स्टेट. बरोबर. जीएसटी जे आहे तर जीएसटी 2 जण घेतात. किती जण घेतात? 2 जण. एक घेतं स्टेट गव्हर्नमेंट आणि एक घेतं सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार. ओके. समजा मी जर 10 रुपये टॅक्स भरला, किती भरला? 10 रुपये. तर याच्यातलं अर्ध अमाऊंट ओके, अर्ध म्हणजेच 5 रुपीज 5 रुपीज हे 5 रुपये घेतं केंद्र सरकार, दॅट इज सेंट्रल गव्हर्नमेंट. मग त्याला आपण म्हणतो CGST. आणि त्यानंतर 5 रुपये घेतं स्टेट गव्हर्नमेंट, ज्याला आपण म्हणतो SGST. मग या ठिकाणी काय म्हटलंय, CGST 9% आहे. काय? CGST 9% आहे. लिहा मग ऍज CGST इक्वल टू SGST. स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या दोघांचा जीएसटी मध्ये वाटा. बरोबर. जीएसटी मध्ये वाटा कसा असतो? समान, सारखा असतो, इक्वल असतो. म्हणजे जी CGST घेणार तेच SGST घेणार. देअर फोर SGST इक्वल टू 9%. ओके, दॅट्स इट. आता त्यानंतर हेअर जीएसटी किती असतं? तर SGST प्लस CGST तुम्ही असं लिहा किंवा याला 2 × CGST काही लिहा. ओके, जे तुम्हाला सोपं वाटेल, जे तुम्हाला लक्षात राहील त्या पद्धतीने लिहा. दोघांची समेशन करा किंवा 2 ने मल्टिप्लाय करा एकाला. ओके, चला किती आहे हे सांगा. 9% प्लस 9% किती झालं? 9 9 18%. देअर फोर GST इज इक्वल टू 18% झालं. सगळ्यात शेवटी रिमार्क द्या. काय काय विचारलं तर आपल्याला. SGST इक्वल टू 9% and GST इक्वल टू 18%. दॅट्स इट. अशा पद्धतीने आपल्याला 1 मार्क मिळून जाईल. अर्धा मार्क SGST कॅल्क्युलेट करायला, अर्धा मार्क GST कॅल्क्युलेट करायला. ओके. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹100 अँड मार्केट व्हॅल्यू इज 150, इफ रेट ऑफ ब्रोकरेज इज 2%, फाइंड ब्रोकरेज पेड ऑन 1 शेअर. लक्षात घ्या काय कॅल्क्युलेट करायचं आहे. ब्रोकरेज घ्या. मग हेअर ब्रोकरेज. आता मला सांगा ब्रोकरेज किती आहे तर 2%. आता ब्रोकरेज कुणाच्या घेतल्या जातो, फेस व्हॅल्यूच्या की मार्केट व्हॅल्यूच्या? नेहमी लक्षात ठेवायचं फेस व्हॅल्यू काय होती काही घेणं देणं नाही, कारण मार्केट व्हॅल्यू काय होत असते, ऑलवेज चेंज होत असते. बरोबर. मग मार्केट व्हॅल्यू जर जास्त झाली तर, मार्केट व्हॅल्यू कमी झाली तर. बरोबर. मग या ठिकाणी जो काही ब्रोकरेज असेल तर तो फक्त आणि फक्त मार्केट व्हॅल्यूवरतीच डिपेंड असतो. जे काही आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेलं आहे या फेस व्हॅल्यूशी आपल्याला काही घेणं देणं नाही. फेस व्हॅल्यू केव्हा महत्वाचा असेल, ज्यावेळेस सपोज जर तुम्ही काही एखादा शेअर विकत घेतला, तर तुम्हाला किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला याच्यासाठी कामात येईल त्या ठिकाणी तुमचं फेस व्हॅल्यू. मात्र तुम्हाला ब्रोकरेज जो द्यावा लागेल तर तो मार्केट व्हॅल्यूवरतीच द्यावा लागेल. कुणावरती द्यावा लागेल? मार्केट व्हॅल्यू. मग या ठिकाणी ब्रोकरेजचा फॉर्म्युला 2%. बरोबर. ब्रोकरेज या ठिकाणी 2% चार्ज केला म्हणून सांगितलं ना. 2% ऑफ कुणाच्या? मार्केट व्हॅल्यूच्या. 2% ऑफ मार्केट व्हॅल्यू. सांगा या ठिकाणी हा आपला 2% म्हणजेच काय? 2 डिवाइड बाय 100 इंटू मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 150. 150 करा, याला डिवाइड करा. 2 इंटू 150 हा झाला 300. त्याला जर 100 ने डिवाइड केलं तर मला या ठिकाणी मिळालं 3 रुपीज. दॅट्स इट. सगळ्यात शेवटी जे विचारलं तर ते तुम्ही रिमार्क मध्ये लिहून टाका. लिहा देअर फोर ब्रोकरेज पेड ऑन 1 शेअर इज किती रुपये? 3
रुपीज. दॅट्स इट. आणि याला अशी एक छान छान चौकट करा. ओके. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला किती 1 मार्काला विचारला जातो. बघा, जर आपल्याला समोर विचारलं कॉस्ट ऑफ मोबाईल फोन इन्क्लुडिंग जीएसटी इज 8260. इफ द CGST applicable is 630, then what is the taxable value of मोबाईल फोन? मोबाईल फोनचं टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. बघा, लक्षात घ्या, एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता. काय? टोटल अमाऊंट पेड. टोटल अमाऊंट पेड इक्वल टू काय सांगितलं होतं? टॅक्सेबल अमाऊंट प्लस टॅक्स म्हणा किंवा जीएसटी म्हणू शकता. ओके. आता या ठिकाणी टोटल अमाऊंट किती पेड केली तर 8,260. 8260 इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट किती आहे हेच तर आपल्याला काढायचं ना. प्लस जीएसटी किती आहे. तर जीएसटी किती म्हटलं या ठिकाणी 630. पण ती कोणती फक्त सीजीएसटी दिली. फक्त सीजीएसटी. म्हणजे मग मला जीएसटी माहिती पाहिजे. मग एकदा मी काय करतो तर एकदा जीएसटी काढून घेतो. बघा, घ्या या ठिकाणी हेअर जीएसटी इक्वल टू काय असेल? सीजीएसटी जे आपल्याला दिलेलं आहे, सीजीएसटी प्लस एसजीएसटी असं म्हणा, किंवा या सीजीएसटीला. बघा, एकाच मार्काचा प्रश्न आहे त्यामुळे आपण एकाच मार्कासारखं लिहू. ओके. मग एकाच मार्कासारखं लिहिताना एसजीएसटी पण काढणं या ठिकाणी काही गरजेचं नाही. मग तुम्ही काय करा, हा जो काही सीजीएसटी आहे तर ह्या सीजीएसटीला सरळ सरळ 2 ने मल्टिप्लाय करा. ह्या सीजीएसटीला काय करा, 2 ने मल्टिप्लाय. ओके. म्हणजे एसजीएसटी आपल्याला काढायची गरज पडणार नाही. मग काय मिळालं या ठिकाणी? जीएसटी इक्वल टू 2 इंटू सीजीएसटी. 2 इंटू सीजीएसटी. आता करा बरं, 2 ने मल्टिप्लाय करा. म्हणजेच मला मिळेल 2 इंटू सीजीएसटी किती होता? 630. दॅट इज 1260. हे मला मिळालं जीएसटी. तर जीएसटी किती झाली बघा? 1260 रुपये. आता जीएसटी मिळाली 1260. ती जीएसटी या ठिकाणी पुट करा. ओके. या ठिकाणी जीएसटी किती? 1260 रुपये. आणि या ठिकाणी काय? टॅक्सेबल अमाऊंट जे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. टॅक्सेबल अमाऊंट. आता बघा, हे आपलं टॅक्सेबल अमाऊंट ऍज इट इज. हा जो 1260 आहे तो पॉझिटिव्ह इकडे काय होईल? निगेटिव्ह. आता हे सांगायची गरज नाही ना तुम्हाला. प्लस आहे, अलीकडे येऊन मायनस होईल. बरोबर. 8,260 मायनस 1260 करा. हे मला या ठिकाणी मिळेल 7,000 रुपये. 7,000 रुपीज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट. ओके. आता मला काय काय कॅल्क्युलेट करायचं होतं? मला काढायचं होतं फक्त टॅक्सेबल अमाऊंट, जे की मी या ठिकाणी काढलेलं आहे. सगळ्यात शेवटी रिमार्क लिहून टाका. मग काय रिमार्क लिहिणार? देअरफोर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ मोबाईल फोन. जे विचारलं तर त्याचा रिमार्क टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ मोबाईल फोन इज किती आला? टॅक्सेबल अमाऊंट ऑफ अ मोबाईल फोन इज किती? 7,000 रुपीज. दॅट्स इट. ओके. 1 मार्काला हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. बघा, 1 मार्काला प्रश्न विचारो, 2 मार्काला विचारो, सगळ्यात शेवटी रिमार्क लिहिणं हे गरजेचं आहे. म्हणजेच काय की जर एक्झामिनरने बघितलं अरे यांनी रिमार्क लिहिलेला आहे, ओके, जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर मग ते वरच्या जास्त स्टेप काही चेक करण्याच्या भानगडीत पडणार नाही. पण तुमचं प्रेझेंटेशन जर तितकं सुंदर असेल तर. बघा, यानंतरचा प्रश्न असतो आपल्याला क्वेश्चन नंबर 2A, तो की ऍक्टिव्हिटीचा प्रश्न असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ऍक्टिव्हिटीचा प्रश्न मी तुम्हाला आधीच्या लेक्चर्स मध्ये पण सांगितलेलं आहे. जर ऍक्टिव्हिटीचा प्रश्न 2 मार्कांना आला, किती मार्काला? 2 मार्काला, तर त्या ठिकाणी आपल्याला 4 रिकाम्या जागा असणार आहेत. बघा, 1 2 3 4. जर प्रश्न 3 मार्काला आला तर त्या ठिकाणी आपल्याला 6 रिकाम्या जागा असतील. 1 रिकामी जागा अर्धा मार्क. ठीक आहे. बघा, ऍक्टिव्हिटी काय करायचं? प्रश्नपत्रिकेमध्ये जशी दिलेली तशीच्या तशी उत्तरपत्रिकेवरती लिहून घ्यायची. पार ऍक्टिव्हिटी पासून ते शेवटच्या फुलस्टॉप पर्यंत. ठीक आहे. सगळं लिहून घ्यायचं जशा चौकडी दिलेल्या असतील चौकडी पण सेम तशा काढून घ्यायच्या. आणि आताच बघायचं. आता बघा, स्मिता हॅज इन्व्हेस्टेड ₹12,000 टू परचेस शेअर्स. इन्व्हेस्टेबल व्हॅल्यू. बरोबर. म्हणजेच कोणती? की तिने इन्व्हेस्ट किती केलं. टोटल फंड अवेलेबल हा झाला 12,000. एफवी फेस व्हॅल्यू ₹10 ऍट प्रीमियम ऑफ ₹2. प्रीमियम आहे. आता प्रीमियम आहे याचा अर्थ या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू काय आहे? ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. बरोबर. एम व्ही
मी सुरुवातीला सांगितलं ना, इज ग्रेटर दॅन एफ व्ही. मार्केट व्हॅल्यू हे ग्रेटर आहे फेस व्हॅल्यूच्या, कारण प्रीमियम आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल बाळांनो. ठीक आहे, हे शब्द काही लक्षात ठेवा. त्यानंतर काय म्हटलं बघा, त्यानंतर काय म्हटलं आपल्याला, फाइंड द नंबर ऑफ शेअर शी परचेस. तिने किती शेअर परचेस केले हे आपल्याला काढायचं आहे. बघा, जसंच तसं लिहून घेतलं. ऍक्टिव्हिटी मध्ये बघा, फेस व्हॅल्यू दिली 10 रुपीज, प्रीमियम दिलं 2 रुपीज. एम व्ही इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू काय असेल, फेस व्हॅल्यू प्लस, आता प्रीमियम आहे ना, प्लस प्लस, मग काय प्लस करावं लागेल, प्रीमियम. याच्यात कोणाला प्लस करावं लागेल, प्रीमियम, जे की ऑलरेडी दिले बघा. प्रीमियम किती आहे, 2 रुपीज. तो प्रीमियम या ठिकाणी आपण पुट केला. आता प्रीमियम ऑलरेडी त्यांनी 2 रुपये पुट केला. ऑलरेडी त्यांनी पुट करून दिला ना, 2 रुपये त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी या ठिकाणी पुट करून दिला. ठीक आहे, म्हणजेच काय बघा, ऍक्टिव्हिटीला जर थोडस, मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला ऍक्टिव्हिटी लिहून घ्या असं का सांगतो, कारण की ऍक्टिव्हिटी जर जशी तशी लिहिली ना, तर तुम्हाला पुढच्या काही स्टेप्स वरून मागच्या पण स्टेप लक्षात येतात. म्हणजे काय, इथं 2 रुपये ठेवलेले, मग जर एखाद्या विद्यार्थ्याला नाही आठवलं की अरे यार आता हे 2 रुपये काय करू, मग या 2च्या जागी प्रीमियम. ठीक आहे ना. आता बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न असा दिलेला होता, मी डायरेक्ट जसं तसं लिहून घेतलं. ऍक्च्युअल मध्ये आपण कसं लिहित असतो, बरोबरच्या खाली बरोबर, बरोबर ना. म्हणजेच कसं, हे 2 रुपीज प्रीमियम जागी आलं, बस बस बस. आता एफ व्हीच्या जागी काय असणार आहे सांगा बरं, एफ व्ही, एफ व्ही. एफ व्हीच्या जागी एफ व्हीचं व्हॅल्यू किती आहे, एफ व्हीचं व्हॅल्यू 10 रुपीज. मग या ठिकाणी लिहा आपण 10. दोन रिकाम्या जागा झाल्या माझ्या. आता समोरचं, नंबर ऑफ शेअर, टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू. आता टोटल इन्व्हेस्टमेंटच्या जागी हे आलंय बघा, नंबर ऑफ शेअरच्या जागी नंबर ऑफ शेअर, इक्वलच्या जागी इक्वल, टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 12,000 रुपये. तिने म्हटलं ना, स्मिता हॅज इन्व्हेस्टेड, किती इन्व्हेस्ट केलं तिने, 12,000. मग या ठिकाणी लिहा 12,000 रुपीज. दॅट्स इट. आता या 12,000ला 12ने भाग द्या, किती झालं, 1,000. किती झालं, 1,000 शेअर्स. क्लिअर सगळ्यांना, काय अडचण. आता ऍक्टिव्हिटीचा प्रश्न आला की आपल्याला इथं स्टेप वगैरे काही नाही, काही नाही, पूर्ण जशी तशी ऍक्टिव्हिटी लिहून घ्यायची आणि 4 रिकाम जागा, ह्या 4 रिकाम जागांना व्यवस्थित चौकट करा, वाटलं थोडस मोठं करा, पेन्सिलने चौकट करा, छान छान दिसलं. ह्या 4 रिकाम जागा बघून एक्झामिनर खुश होईल, त्या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क देऊन टाकेल. बघा, क्वेश्चन नंबर 2B हा 2 मार्कांना असतो. या ठिकाणी जर आपल्याला विचारलं, श्रेयश परचेस अ शेअर ऑफ एफ व्ही ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ₹120. कंपनी डिक्लेअर 15% डिव्हिडंड ऑन द शेअर, फाइंड द रेट ऑफ रिटर्न. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, की डिव्हिडंड जो काही मिळणार आहे, तर ऑलवेज 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 डिव्हिडंड हा फक्त आणि फक्त तुमच्या फेस व्हॅल्यूवरती मिळतो. मार्केट व्हॅल्यूशी काही घेणं देणं नाही. बघा, याच्या आधीच एक गणित आलं होतं, त्याच्यात ब्रोकरेज आला होता. तर लक्षात काय ठेवायचं आहे, ब्रोकरेज कशावरती आकारला जातो, तो ब्रोकरेज द्यावा लागतो मार्केट व्हॅल्यूवरती. आणि डिव्हिडंड कोण देतं, ज्याचे शेअर्स आहेत, कंपनी. डिव्हिडंड कोण देतं, ज्याचे शेअर्स आहेत, कंपनीचे असतात, मग कंपनी देते डिव्हिडंड. डिव्हिडंड कोणावरती दिला जातो, डिव्हिडंड दिला जातो फेस व्हॅल्यूवरती, जी शेअरची किंमत सुरुवातीला होती म्हणजेच ऍट द टाइम ऑफ लॉन्चिंगच्या वेळेस जी किंमत होती ती. ठीक आहे. मग या ठिकाणी 15% कुणावरती मिळणार, किती, 15% कुणावरती मिळणार, तर त्याच्या फेस व्हॅल्यूवरती. कुणावरती, फेस व्हॅल्यूवरती. ओके. मग या ठिकाणी हेअर डिव्हिडंड, डिव्हिडंड काय मिळाला, 15% ऑफ कुणाच्या, फेस व्हॅल्यूच्या. म्हणजेच मी म्हणणार 15%, 15/100 इंटू किती, फेस व्हॅल्यू 100 रुपीज. 100 कॅन्सल, म्हणजेच मला मिळाला डिव्हिडंड इक्वल टू काय, डिव्हिडंड इक्वल टू 15 रुपीज. ओके, दॅट्स इट. आता बघा, डिव्हिडंड काढला आपण, डिव्हिडंड काढला. आता मला काय घ्यायचं आहे, रेट ऑफ रिटर्न. लक्षात घ्या, रेट ऑफ रिटर्न कसा घेणार. आता 100 रुपयाचा शेअर मी विकत घेतला 120 रुपयाला, मग रिटर्न कशावर मिळाले, रिटर्न तर 120 वर मिळणार ना मला, बरोबर. आता फेस व्हॅल्यू काही का असं ना, पण ज्यावेळेस मी मार्केटमधून 100 रुपयाची वस्तू घेतली 120 रुपयाला, 100 रुपयाची वस्तू होती, ती घेतली मी 120 रुपयाला, आणि मला प्रॉफिट झाला 15 रुपये. मग मला तो 15 रुपये प्रॉफिट कशावरती झाला, देणाऱ्याने तर 100 रुपयावरती दिला, मला होणार कशावर, मी कॅल्क्युलेट कशावर करणार, जी किंमत मी इन्व्हेस्ट केली होती तिच्यावरती ना. ओके, म्हणजेच कशावरती, 120 रुपीज वरती. ओके, घ्या मग हेअर
रेट ऑफ रिटर्न, रेट ऑफ रिटर्न. तर तो किती मिळाला तर मी काय केलं, 15 डिवाइड बाय 120 काय करणार, 15 किती मिळाले मला, 15 रुपये मिळाले ना, किती वरती, 120 रुपयावर. ओके, आता त्याचा मी रेट कॅल्क्युलेट करतो आहे. रेट म्हणजे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो ना, मग याला मल्टिप्लाय करायचं 100 ने. दॅट्स इट. ओके, डन. करायला कॅल्क्युलेट किती होणार आहे, 0 0 कटला. ओके, म्हणजे वरती आला 150 भागिले 12. ओके, करा बरं, 12 ने भाग द्या. हे झालं बघा आपलं 12.5. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न, कुणाला, श्रेयसला, टू श्रेयस इज 12.5%. ओके, सगळ्यांना क्लिअर. क्वेश्चन नंबर 3A हा असतो आपला ऍक्टिव्हिटीचा प्रश्न. 3 मार्कांना विचारला जातो. मागच्याच गणितात सांगितलं मी तुम्हाला, 3 मार्कांना विचारला जातो म्हणजे किती, 6 रिकाम्या जागा या ठिकाणी असतील. ऍक्टिव्हिटी पासून ते शेवटपर्यंत जशाच्या तसं आपल्या उत्तरपत्रिकेवरती लिहून घ्यायचं. बघा, प्रश्न वाचा. द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज 2360, 2360 रुपये आहे ही किंमत. ओके, विथ जीएसटी. Rate of GST is 18% on toy. Complete the following activity to find the taxable value for the toy car. ओके, बघा या ठिकाणी रिकाम्या जागा किती आहेत, 1 2 3 4 5 आणि ही आहे बघा 6. ओके, या 6 रिकाम्या जागा आहे. या ठिकाणी काय म्हटलंय, टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार 2360 दिलेलं आहे. रेट ऑफ जीएसटी 18%. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर टॉय कार इज ₹X. बरोबर, मग ज्या ज्या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू असेल तर आपण एक्सपोर्ट करणार. बघा, पहिली रिकामी जागा काय आहे, प्लस, काय पोर्ट करायचं. बघा काय म्हटलं इथं, टोटल व्हॅल्यू ऑफ टाय कार इक्वल टू काय आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस टॅक्स अमाऊंट. मग टॅक्स अमाऊंट मध्ये आपण लिहितो काय, आपण लिहितो जीएसटी. याच्या आधी पण एक गणित झालं ना, त्याच्यामध्ये काय लिहिलं आपण, जीएस. ओके, हा फॉर्म्युला आहे आपला, सुरुवातीलाच तुम्हाला फॉर्म्युला जीएस. आता बघा, टॅक्सेबल अमाऊंट, टोटल व्हॅल्यू फॉर टॉय कार 2360, बरोबरच्या जागी बरोबर. टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर कारचं टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे, त्याच्या जागी काय असेल, एक्स दिलेलं आहे बघा. ठीक आहे, त्यांनीच कन्सिडर केलं होतं, मग आपण पण लिहायचं एक्स. ओके, प्लस जागी प्लस. नंतर जीएसटी किती आहे, 18% होती. जीएसटी किती होती, 18%. या ठिकाणी दिली बघा, जीएसटी 18%. जीएसटी जर 18% आहे तर मग या ठिकाणी काय असेल, पर्सेंटला कट करा. पर्सेंटला कट केलं तर काय होईल, डिवाइड बाय 100. ठीक आहे, म्हणजे वरती चौकटीत असेल 18, 80. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी. आता बघा, या ठिकाणी 2360 दिलाय, इथं हा डिवाइड बाय 100 दिले, वरती एकच चौकट दिली, एकच चौकट. मग या चौकटीत काय लिहिणं अपेक्षित आहे, ठीक आहे, या स्टेपला काय लिहिणं अपेक्षित आहे, तर ह्या स्टेपला लिहिणं आहे याची सगळ्यांची समेशन. याच्यामध्ये काय केलं, एक साईडला काढला, 100 डिवाइड मध्ये ऍज इट इज दिलाय बघा, याची करा आपण ऍडिशन कशी, एक्स प्लस हाय आपला 18x बाय 100. हा एक्स मल्टिप्लाय ना, बरोबर. आता बघा, बेस सेम नाही, बेस सेम करा, 100 क्रॉस मल्टिप्लाय, 100 इंटू एक्स 100x प्लस 18x इंटू ह्या एक्सच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे ना, याच्या डिवाइड मध्ये काहीच नाही म्हणजे काय असतो 1. 18 इंटू 1 तो असेल या ठिकाणी 18x. दॅट्स इट. म्हणजेच किती मिळालं, 100x 18x. तर हा झाला 118x. एक्स ऑलरेडी बाजूला लिहून दिलेला आहे. क्लिअर. या चौकटीत काय लिहिणं अपेक्षित आहे, मग 118 लिहिलं आपण. चला समोर 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 काय आहे या ठिकाणी बघा बरं. आता काय केलं त्यांनी, तर हा 100 जो डिवाइड मध्ये होता तो इकडे आणून मल्टिप्लाय केला. दॅट्स इट. इक्वल टू 118x. आता बघा, नंतर काय केलं, एक्स इक्वल टू म्हटलं, हा 118 या ठिकाणी गुणाकारात आहे, इकडून काय होईल, भागाकारात, म्हणजे याला करेल डिवाइड 118. दॅट्स इट. आता डायरेक्ट आन्सर लिहायचं त्या ठिकाणी, मग आन्सर लिहायचं याने डिवाइड करा पुन्हा या पूर्ण मल्टिप्लिकेशनला. आता बघा, जास्त काही अवघड आहे का, 118 118 दुने 236. म्हणजे वरती किती आला, 2. हा 0 ऍज इट इज. म्हणजेच बघा या ठिकाणी 20 गुणिले 100, 20 गुणिले 100 जर करसाल तर किती मिळेल या ठिकाणी, 20 आणि त्याच्यावरती 2 0, दॅट इज 2000. 6 रिकाम्या जागा भेटल्या आपल्याला, 3 मार्क या ठिकाणी मिळून जातील. बघा क्वेश्चन नंबर 3B जो आहे, क्वेश्चन नंबर 3B जो आहे, तर तो 3 मार्कांना विचारला जातो. या ठिकाणी प्रवाहाचा प्रश्न, सपोज इफ द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹100. ठीक आहे, ज्या ज्या गोष्टी दिल्या ना तर त्या लिहून घ्या. गणित थोडं मोठं जर असेल तर काय लिहायचं, सुरुवातीला गिवन डाटा जे दिलंय ते लिहून घ्यायचं. मग गिवन काय काय दिलंय सांगा. फेस व्हॅल्यू म्हटलंय FV ₹100. ओके,
अँड मार्केट व्हॅल्यू इज ₹150 MV. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 150 रुपये. लेट द रेट ऑफ ब्रोकरेज बी 0.5%. रेट ऑफ ब्रोकरेज किती म्हटलंय? रेट ऑफ ब्रोकरेज 0.5%. आता रेट ऑफ ब्रोकरेज आलं त्यांनी सांगायच्या आधीच ही गोष्ट आपणच समजून घ्यायची. ब्रोकरेज कुणावर कॅल्क्युलेट करणार आपण? मार्केट व्हॅल्यूवरती. ठीक आहे. जर याच्यात डिव्हिडंड येईल तर फेस व्हॅल्यू त्या ठिकाणी कामात येईल. समोर काय म्हटलंय? व्हॉट अमाऊंट शुड वन पे फॉर परचेसिंग 100 सच शेअर. एखाद्याला जर 100 शेअर घ्यायचे असेल तर त्याने किती अमाऊंट पे केली पाहिजे. समोर म्हटलंय व्हॉट अमाऊंट शुड वन रिसीव्ह आफ्टर सेलिंग 100 सच शेअर. समजा एखाद्याने जर शेअर विकत घेतले तर त्याला किती अमाऊंट द्यावे लागेल. एखाद्याने शेअर विकली तर त्याला किती अमाऊंट मिळेल. म्हणजे या ठिकाणी दोन आपल्याला सोडवायचे आहे. बरोबर. म्हणजे मी पहिलं म्हणतो काय? ऍट द टाइम ऑफ कुणाच्या? ऍट द टाइम ऑफ परचेसिंग. ऍट द टाइम ऑफ परचेसिंग. आणि मी दुसरं म्हणतो ऍट द टाइम ऑफ सेलिंग. ऍट द टाइम ऑफ सेलिंग. आता बघा, जर एखाद्या पर्सनने जर एखाद्या पर्सनने शेअर काय केला? परचेस केला. शेअर जर परचेस केला तर त्याला शेअर घेतला म्हणजे शेअरसाठी काहीतरी पैसे द्यावे लागतील. शेअरसाठी पैसे द्यावे लागतील. नंतर त्याला अजून काय द्यावं लागेल? त्याला ब्रोकरेज द्यावं लागेल. बरोबर. म्हणजे मी समजा 10 रुपयात शेअर विकत घेतला आणि 1 रुपया अजून दिला तर मला शेअर केवढ्यात पडेल? 10 रुपये प्लस 1 रुपया. म्हणजेच मग या ठिकाणी मी काय म्हणणार? या ठिकाणी टोटल व्हॅल्यू फॉर परचेस. तर हे किती असेल? मला किती असेल? जे मी शेअरचं व्हॅल्यू दिलं, शेअर्स व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज द्यावं लागेल ना मला. प्लस ब्रोकरेज द्यावं लागेल. ओके. बघा मग शेअरचं व्हॅल्यू किती आहे मला माहित नाही. मग काय करायचं आहे? 100 शेअर विकत घेतले. बरोबर. काय घेतलं? 100 शेअर विकत घेतले. बरोबर. हेअर क्वांटिटी ऑफ शेअर्स किती आहे? 100. बरोबर. देअरफॉर शेअर व्हॅल्यू ऑफ किंवा 150 शेअरचं व्हॅल्यू जे काय असेल ते 150 शेअरसाठी तर किती असेल? 150 इंटू केवढ्याला होतं? ते केवढ्याला होतं? मार्केट व्हॅल्यू किती होती? 150. बरोबर. 150 गुणिले किती शेअर घेतले? 100. म्हणजे हे झाले माझे 15,000 रुपये. तर माझी शेअरची व्हॅल्यू किती झाली? 15,000 रुपये. क्लिअर सगळ्यांना? आता काढा ब्रोकरेज. घ्या बरं. हे ब्रोकरेज द्यावं लागेल ना. कशावरती? जी काही शेअरची व्हॅल्यू असेल 0.5% ऑफ कुणाच्या? 15,000 रुपये. 15,000 रुपयाची घेतो ना आपण शेअर. जे काय खरेदी किंवा विक्री करतो आहे तर किती अमाऊंट ठरली आपली? 15,000 रुपये झाली. मग किती असेल या ठिकाणी? 0.5 डिवाइड बाय 100 इंटू 15,000. ओके. चला, हे 2 झिरो कटले, 2 झिरो कटले. म्हणजेच किती होईल या ठिकाणी? 150 गुणिले 0.5 करा बरं. तर ते मिळेल बघा या ठिकाणी 75 रुपीज. ओके. 2 झिरो हे कॅन्सल होतील. 150 ने 0.5 जर मल्टिप्लाय कराल तर त्या ठिकाणी आपल्याला मिळेल 75 रुपीज. आता बघा, शेअरचं व्हॅल्यू किती झालं होतं? 15,000 रुपये. आणि परत वरतून त्यांनी 75 रुपये ब्रोकरेजचे दिले. म्हणजेच किती झाले हे सांगा बरं? 15,075 रुपये. बरोबर. जो प्रश्न विचारला होता ते लिहा. एकदा आपण ते पण काढू. सेलिंगचं. बरोबर. मग काय असेल बघा? टोटल व्हॅल्यू फॉर सेलिंग. टोटल व्हॅल्यू फॉर सेलिंग. आता सेलिंगच्या वेळेस काय होईल बघा? जर समजा मी शेअर विकले तर मला काय मिळतील? पैसे मिळतील ना. मग काय मिळेल? शेअर व्हॅल्यू. आता बघा, आता शेअर व्हॅल्यू मला मिळाले. बरोबर. म्हणजे 15,000 रुपये मिळाले. शेअर विकल्याच्या नंतर 15,000 रुपये मिळाले. मग ब्रोकरेज दिला आम्ही. ब्रोकरेज दिला समोरच्याला. बरोबर. मग ब्रोकरेज दिला म्हणजे मी जर दिला तर मायनस झालो ना मी. मग मायनस करावं लागेल. काय? ब्रोकरेज. आता सांगा बरं या ठिकाणी काय असेल? किती? शेअर व्हॅल्यू होती 15,000 रुपये. याच्यातून मायनस करा 75. करा बरं. 15,000 मायनस 75 जर कराल तर हे मिळेल 14,925 रुपये. दॅट्स इट. झालं. क्लिअर सगळ्यांना? आता रिमार्क लिहा. काय विचारलं होतं त्यांनी? व्हॉट अमाऊंट शुड वन पे फॉर परचेसिंग 100 शेअर. लिहा मग रिमार्क आता या ठिकाणी. 15,075 रुपीज शुड
पे फॉर परचेसिंग किती 100 शेअर्स. जर 100 शेअर विकत घ्यायचे असेल तर 15,075 रुपये पे करावे लागतील. नंतर दुसरं काय विचारलं होतं, व्हॉट अमाऊंट शुड वन रिसीव्ह आफ्टर सेलिंग. मग लिहा किती अमाऊंट मिळेल त्याला, तर किती मिळालं 14,925. लिहा मग 14,925 रुपीज शुड रिसीव्ह, बरोबर, आफ्टर सेलिंग किती शेअर 100 शेअर्स. क्लिअर सगळ्यांना. आणि याला अशी एक छानशी चौकट करा. ओके, किती 3 मार्कांना प्रश्न विचारला जाईल. मग 3 मार्कांना म्हणजे 1 मार्क परचेसिंग व्हॅल्यू काढायला, 1 मार्क सेलिंग व्हॅल्यू काढायला आणि 1 मार्क स्टेप बाय स्टेप लिहायला. हे तुमचं रिमार्क लिहायला. क्लिअर सगळ्यांना. चला, क्वेश्चन नंबर 4 हा आपल्या प्रश्नपत्रिकेतील सर्वात मोठा, सगळ्यात जास्त मार्क देणारा 4 मार्कांचा प्रश्न असतो. एका प्रश्नाला या ठिकाणी 4 मार्क असतात. बघा, मिस्टर जोशी परचेस 125 शेअर ऑफ FV 100 रुपीज, मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹90. ठीक आहे, ज्या ज्या गोष्टी दिल्या त्या एकदा लिहून घ्या. बघा काय म्हटलं या ठिकाणी, तर 125 शेअर्स. ठीक आहे, त्याचं FV किती आहे, गिव्हन डाटा. FV गिव्हन डाटा सांगा. FV फेस व्हॅल्यू किती आहे 100 रुपीज. 100 रुपीज. आणि त्याने काय केलं तर 90 रुपयांना परचेस केला, बरोबर. म्हणजे ही व्हॅल्यू कशासाठी आहे, फॉर परचेसिंग. मार्केट व्हॅल्यू किती आहे, तर मार्केट व्हॅल्यू आहे बघा या ठिकाणी 90 रुपीज. ओके, त्यानंतर काय, आफ्टर टेकिंग 20% डिव्हिडंड इन फर्स्ट इयर अँड 15% डिव्हिडंड इन सेकंड इयर, ही सोल्ड ऑल शेअर्स व्हेन मार्केट व्हॅल्यू वाज 105 रुपीज. आता मार्केट व्हॅल्यू परत 105 रुपये झाली, पण आता ही केव्हा झाली, ज्या वेळेस मिस्टर जोशी यांनी शेअर सेल केले, बरोबर. म्हणजेच काय, कुणासाठी, फॉर सेलिंग. ऍट द टाइम ऑफ सेलिंग मार्केट व्हॅल्यू काय आहे, MV काय आहे 105 रुपीज. ओके, म्हणजेच किती 90 रुपयांना त्यांनी घेतला, ज्याचं फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे, असा शेअर त्यांनी 90 रुपये असताना घेतला, 105 रुपयांना विकला. ऑलरेडी प्रॉफिट तर त्यांना झालेला आहे, या ठिकाणीच लक्षात येतंय. ठीक आहे, ही पेड 50 पैसे पर शेअर ब्रोकरेज. आता ब्रोकरेज या ठिकाणी काय आहे, ब्रोकरेज फिक्स अमाऊंट दिलं. ठीक आहे, ब्रोकरेज काही चेंज होत नाही, म्हणजे पर्सेंटेज मध्ये नाहीये, ब्रोकरेज फिक्स दिला, प्रत्येक शेअरवरती 50 पैसे दिले त्यांनी. डन, फाइंड प्रॉफिट ऑर लॉस इन द ट्रान्झॅक्शन. ऑलरेडी प्रॉफिटच झालेला आहे आपल्याला. ठीक आहे, कारण की काय केलं, 90 रुपयाला घेतलं, 105 रुपयाला विकलं, म्हणजे प्रॉफिटच झालेला आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे प्रॉफिट इन दिस ट्रान्झॅक्शन. बघा, तर प्रॉफिट झालेला आहे. आपण परचेसिंगच्या वेळेसच्या गोष्टी लक्षात घेऊ, बरोबर. आता फॉर परचेसिंग MV आहे या ठिकाणी 90 रुपीज. क्लिअर सगळ्यांना. आता बघा, मी काय करतो की त्यांना शेअर घ्यायला किती पैसे लागले होते ते काढतो, बरोबर. घ्या मग, त्यांना शेअर विकत घ्यायला किती पैसे लागले, बरोबर. या ठिकाणी घ्या टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट तर काय आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी फॉर्म्युला काय आहे, तर 125 इंटू, बरोबर, किती शेअर घेतले त्यांनी, 125 शेअर घेतले ना, किती रुपयांनी, 90 रुपयांनी, 90 इक्वल टू किती झालं, एकावर मल्टिप्लिकेशन करा. हा झिरो ऍज इट इज, 5 9 45, 18 आणि 5 23 आणि 11,350 रुपये त्यांनी काय केले, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली. ठीक आहे, म्हणजे 11,350 रुपयात त्यांनी शेअर विकत घेतले. आता त्याच्या नंतर याच्यावरती ब्रोकरेज किती दिला, बरोबर. याच्यावरती त्यांनी ब्रोकरेज किती दिला, घ्या मग ब्रोकरेज घ्या. ब्रोकरेज इक्वल टू किती दिला, 50 पैसे. 50 पैसे म्हणजे 0.5 रुपीज. ओके, इंटू 125, तर 62.5 रुपये त्यांनी ब्रोकरेज दिला, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी झालं बाईंग प्राइस, बरोबर, ज्याला की आपण परचेसिंग प्राइस म्हणू. या ठिकाणी काय म्हणू, परचेसिंग प्राइस. परचेसिंग प्राइस काय झाली मग, परचेसिंग प्राइस या ठिकाणी सांगा, तर जी अमाऊंट शेअर मध्ये दिली प्लस जी अमाऊंट ब्रोकरेज दिली 62.5, तर किती झाली, ऍडिशन करा. 350 आणि 62 हे झाले 412, 11,412.5 रुपीज. ओके,
दॅट्स इट. आता इतके पैसे त्यांनी खिशातून दिले, 11,412 रुपये 50 पैसे दिले. आता याच्यानंतर काय झालं, तर कंपनीने डिव्हिडंड दिले. कंपनीने काय दिले? डिव्हिडंड. बरोबर म्हणा मग या ठिकाणी फॉर फर्स्ट इयर. फॉर फर्स्ट इयर डिव्हिडंड काय होता? डिव्हिडंड काय होता? तर डिव्हिडंड दिला कंपनीने पहिल्या वर्षासाठी किती? 20% दिला बरं का. पहिल्या वर्षासाठी दिला 20%. ओके, घ्या मग टोटल डिव्हिडंड. टोटल डिव्हिडंड. आता हा टोटल डिव्हिडंड किती असेल बघा, 20% ऑफ 100 रुपीज. बरोबर. फेस व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी? डिव्हिडंड कोणावरती भेटतो? डिव्हिडंड भेटतो फेस व्हॅल्यू वरती. मग डिव्हिडंड काय होणार? 20% ऑफ 100 रुपीज. पण हा तर झाला एकाच शेअरचा. हा कोणाचा झाला? एका शेअरचा झाला ना. असे किती शेअर आहेत त्यांच्याकडे? 125. म्हणजे 125 निघून याला. ठीक आहे. मग काय मिळालं सांगा बरं. तर या ठिकाणी झालं आपलं 20% इंटू 20% इंटू 20% म्हणजे त्याला डायरेक्ट आपण डिवाइड बाय 100 करू. इंटू किती? 100. हे एका शेअरसाठी होईल. असे माझ्याकडे 125 शेअर्स आहेत. ओके, 100 कटला तर काय राहिलं या ठिकाणी? 20 गुणिले 125 रुपये. बरोबर. म्हणजेच मला मिळालं, हे झालं 250 आणि हा 0 ऍज इट इज 2,500 रुपये. हे झालं पहिल्या वर्षासाठी त्यांना डिव्हिडंड मिळाला. आता त्यानंतर दुसऱ्या वर्षी पण डिव्हिडंड मिळाला ना, फॉर सेकंड इयर. फॉर सेकंड इयर दुसऱ्या वर्षासाठी. दुसऱ्या वर्षासाठी डिव्हिडंड किती आहे? तर डिव्हिडंड मिळाला दुसऱ्या वर्षासाठी किती मिळाला? 15% डिव्हिडंड इन सेकंड इयर. दुसऱ्या वर्षासाठी मिळाला 15%. ओके. आता दुसऱ्या वर्षासाठी जर 15% मिळाला तर मग त्या ठिकाणी टोटल डिव्हिडंड. बरोबर. टोटल डिव्हिडंड. आता हा कुणासाठी म्हणतोय? हा आपण म्हणतो आहे कुणासाठी? फक्त दुसऱ्या वर्षासाठी बरं का. दुसऱ्या वर्षासाठी. मग तो डिव्हिडंड मिळाला आपल्याला 15% ऑफ कुणाच्या? 100 रुपीजच्या. 15% कुणाच्या? 100 रुपीजच्या. असे किती शेअर आहेत माझ्याकडं? 125. ओके. कारण मग या ठिकाणी 15% म्हणजे 15/100 इंटू हा 100 ॲज इट इज. आणि जे आपण 125 शेअर्स घेतले ते 100 काटला. 15 गुणिले 125. करा बरं गुणाकार. 15×5 = 75. 15 दुने 30 आणि 15×1 = 15. 1875 रुपीज. ठीक आहे. वाटलं तर काय करा, आपण याला टोटल डिव्हिडंड न लिहिता आपण टोटल डिव्हिडंड इकडे लिहू शकतो. ठीक आहे. हा आपला फर्स्ट इयरचा डिव्हिडंड. हा फर्स्ट इयर डिव्हिडंड म्हणा. ओके. आणि हा आपला सेकंड इयर डिव्हिडंड म्हणा. सेकंड इयर डिव्हिडंड. आता बघा, पहिल्या वर्षी किती मिळाला होता? 2,500 रुपये. दुसऱ्या वर्षी किती मिळाला? 1875 रुपये. क्लिअर सगळ्यांना? आता बघा, फॉर सेलिंग द शेअर्स. ज्यावेळेस शेअर सेल करायचे आहेत तर बघा मार्केट व्हॅल्यू किती आहे? 105 रुपये. आता आपण ब्रोकरेज ऑलरेडी काढला होता ना आधीच. आपण ब्रोकरेज आधीच काढला होता. ब्रोकरेज काय म्हटलं होतं? 0.5 रुपीज प्रत्येक शेअरवरती दिलेला होता. ठीक आहे. आणि मग आता डायरेक्ट घ्या इथं, हेअर नेट सेलिंग प्राइस. म्हणजे मला मिळणार किती? तर किती अमाऊंट मिळणार आहे सांगा. तर सेलिंग प्राइस मला टोटल हातात किती मिळेल? मी ज्या अमाऊंटला शेअर विकले म्हणजे सेलिंग प्राइस, याच्यातून ब्रोकरेज मला द्यावा लागेल ना. मग मी ब्रोकरेज काय करणार? मायनस करणार. बरोबर. समजा मी 100 रुपयाला शेअर विकला आणि जर 2 रुपये ब्रोकरेज दिला तर ते मायनस करावं लागेल ना. मग या ठिकाणी शेअर विकला केवढ्याला? मी 105 रुपयाला. शेअर विकला केवढ्याला? तर तो विकला मी 105 रुपयाला. आणि याच्यामधून मायनस काय होईल? मायनस काय होईल? ब्रोकरेज 0.5 रुपीज. असे 125 शेअर विकले. असे माझे किती झाले? 62.5. मग हा ब्रोकरेज याच्यातून मायनस करा. 62.5. आता शेअर केवढ्याला विकला मी? 105 रुपयाला. असे किती शेअर विकले? असे विकले मी 125 शेअर. ठीक आहे. करा बरं, याचं कॅल्क्युलेशन करा. 105 गुणिले 125 किती होईल? 125 5 625. बरोबर. 125 125 हे झालं 131. याच्यातून मायनस करा 62.5. करा बरं. 13,125 मायनस 62.5. हे जर करसाल तर किती मिळेल? 13,125 मधून 62.5 गेले 62.5. बरोबर. हे काय? हे झालं आपलं नेट सेलिंग प्राइस. आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन मध्ये मिस्टर जोशी यांना काय झालेलं आहे? प्रॉफिट झालेला आहे की लॉस झालेला आहे? प्रॉफिट झालेला आहे.
ठीक आहे. मग घ्या इथं हेअर प्रॉफिट. आता प्रॉफिट किती झाला, तर प्रॉफिट किती झाला म्हणजे त्यांच्या खिशात किती पैसे आले, तर त्यांच्या खिशात पैसे आले, बरोबर, नेट सेलिंग प्राइस. लक्षात घ्या आता हा काय असा आधी काही फॉर्म्युला होता वगैरे असं काही नाही. मी तुम्हाला जसं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी कशा लक्षात येणार आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत तुम्ही किती गणित सोडवतात त्याच्यानंतर, बरोबर. मग आता थोडं लॉजिकली लक्षात घ्या. आता जोशी यांना फायदा प्रॉफिट काय काय झाला, म्हणजे त्यांच्या खिशात पैसे कुठून कुठून आले. मग त्यांच्या खिशात पैसे कुठून आले, तर शेअर सेल केले त्या ठिकाणाहून आले. त्याच्यानंतर कंपनीने डिव्हिडंड दिले तिथून आले, बरोबर. मग खिशात पैसे आले ना, मग प्लस डिव्हिडंड. क्लिअर. प्रॉफिट म्हणजे काय, खिशात पैसे कुठून कुठून आले, शेअर विकले तिथून आले, डिव्हिडंड दिले होते कंपनीने तिथून आले. क्लिअर. याच्या व्यतिरिक्त अजून कुठून पैसे आले का, नाही. आता प्रॉफिट म्हणजे काय, खिशात पैसे किती आले त्याच्यातून मायनस करायचे. त्यांनी पैसे कुठेतरी गुंतवले होते ना, मग मायनस काय होईल, तर परचेसिंग व्हॅल्यू, बरोबर. म्हणजे इथं काय येईल, परचेसिंग प्राइस. हा पैसा त्यांनी ऑलरेडी दिला होता, बरोबर. म्हणजे काय, समजा मी एखादी वस्तू 100 रुपयाला आणली, 110 रुपयाला विकली, मग मला प्रॉफिट काय झाला, मी केवढ्याला विकली, त्यांनी पैसे दिले ना, ते माझ्या खिशात आले 110. मग मी 100 रुपये ऑलरेडी एकाला दिलेले होते ना विकत घेताना, म्हणजे मग जे उरले ते प्रॉफिट. मग खिशात पैसे कुठून आले, नेट सेलिंग, त्यांनी शेअर विकले पैसे आले, कंपनी डिव्हिडंड दिला पैसे आले, बरोबर. म्हणजे ते ऍड होत आहेत. मग शेअर विकत घेतले तर ते पैसे दिले, ते मायनस झाले. ओके. चला आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. नेट सेलिंग प्राइस किती आला होता, 13,062.5 प्लस डिव्हिडंड दोनदा आला ना, एकदा 2500 एकदा 1800, ऍड करा, मायनस परचेसिंग, आपण ज्यावेळेस शेअर विकत घेतले 11,312.5 रुपये, करायचं कॅल्क्युलेशन करा, किती मिळेल आपल्याला, 6,125 रुपये. आता काय करायचं, आपल्याला जो प्रश्न विचारला होता प्रॉफिट ऑर लॉस, पॉझिटिव्ह आला ना व्हॅल्यू, ओके. प्रॉफिट झालेला आहे, प्रॉफिट ऑर लॉस इन द ट्रान्झॅक्शन, कुणाला, मिस्टर जोशीला. मग ते रिमार्कच्या फॉर्म मध्ये लिहा, मिस्टर जोशी अर्न अ प्रॉफिट ऑफ 6,125 रुपये इन द ट्रान्झॅक्शन. ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये मिस्टर जोशी यांना कितीचा, 6,125 रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे. चला या ठिकाणी बघा, आपल्याला प्रश्नपत्रिकेत सगळ्यात शेवटचा प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 5, 3 मार्क्सचा. भरपूर वेळेस म्हटलं आता हा आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे, भरपूर वेळेस म्हटलं जातं की हा पुस्तकाच्या बाहेर, असं कसं होईल, पुस्तकाच्या बाहेरचा काही प्रश्न येणार नाही, आउट ऑफ सिलेबस प्रश्न नसतो. या ठिकाणी फक्त थोडं लॉजिकल थिंकिंग टाईप आपल्याला करावं लागतं. वाचा बरं प्रश्न काय म्हटलं या ठिकाणी, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर इज सेम देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. पहिल्या कंपनीत काय केलं, 15% आपल्याला डिव्हिडंड भेटला, मार्केट व्हॅल्यू 110 रुपयाला, 150 रुपये मार्केट व्हॅल्यू वरती आपल्याला 12% ओके डिव्हिडंड भेटलेला आहे. जे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे लिहून घ्या. आता इन्फॉर्मेशन मध्ये काही लिहिण्यासारखं आहे का, तर एकच गोष्ट आहे, काय की बोथ फेस व्हॅल्यू सेम आहे, बरोबर. मग आपण फेस व्हॅल्यूला काही कन्सिडर करू शकतो, ठीक आहे. तुम्ही अमाऊंट कन्सिडर करा किंवा XYZ काही पण कन्सिडर करा. समजा मी या ठिकाणी म्हणतो लेट FV ऑफ शेअर्स इक्वल टू कोणतीही व्हॅल्यू म्हणू शकता. मी समजा म्हटलं X रुपये, काय म्हटलं X रुपये. आता मला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर कंपनी ए. दोन कंपनी दिल्या ना, पहिलं काय दिलं, कंपनी ए साठी दिलं, आणि दुसरं दिलं फॉर कंपनी बी. आता कंपनी बी साठी पण कॅल्क्युलेट करणार. आता बघा एक 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 आपण कॅल्क्युलेट करू. आता बघा कंपनी ए साठी काय म्हटलंय, डिव्हिडंड दिला 50% आणि एमव्ही किती दिलंय, ₹110. ओके. आणि डिव्हिडंड किती दिला, डिव्हिडंड दिला या ठिकाणी 50%. ओके 15%, 15% दिलेला आहे. मग या ठिकाणी घ्या हेअर डिव्हिडंड इक्वल टू किती असेल, 15% ऑफ कुणाच्या असतो तो, तर फेस व्हॅल्यूच्या. डिव्हिडंड कुणावरती मिळतो, फेस व्हॅल्यूवरती. ओके. म्हणजेच मला मिळेल बघा 15 डिवाइड बाय 100% इंटू फेस व्हॅल्यू किती आहे X. आता कॅल्क्युलेट करा रेट ऑफ रिटर्न. बघा रेट ऑफ रिटर्न आपण पाठीमागे एका गणितामध्ये कॅल्क्युलेट केला होता. रेट ऑफ रिटर्न साठी काय,
की डिव्हिडंड किती मिळाला. डिव्हिडंड त्याला मल्टिप्लाय करा कुणी 100ने आणि डिवाइड करा आपल्या इन्व्हेस्टमेंटने. कुणी इन्व्हेस्टमेंटने. बघा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं मला मिळालं किती हे मिळालं बघा 15 डिवाइड बाय 100x. त्याला मल्टिप्लाय करा म्हटलं होतं 100ने, त्याला मल्टिप्लाय करा म्हटलं होतं 100ने आणि डिवाइड कुणी करा. आपण गुंतवले किती, आपण दिले किती, तर आपण दिले होते 110 रुपये. या ठिकाणी याचं फेस व्हॅल्यू आहे ना. ओके दॅट्स इट. करा कॅल्क्युलेट. हा 100 कटला. ओके म्हणजे या ठिकाणी राहिला बघा एक्स आणि 15/110. 15/110. 15/110 ने भाग द्या. 15 डिवाइड बाय 110. मी काय करतो या ठिकाणी 2 0 घेतो. ठीक आहे. त्याला मल्टिप्लाय करतो 100 ने. काय होईल हा 0 0 जर कॅन्सल झाला तर 150/11 गुणिले हे 100. ठीक आहे. 11 एक 11 उरले 4. 11 त्रिक 33 पॉईंट दिला 7 उरले 11 सक 66 हे 6 6 आहेत. 11 सक 66 उरले 4 म्हणजे 11 त्रिक 33 परत येईल म्हणजे हे येईल आपलं 13.64/100. ठीक आहे. तर हा होईल आपला 0.1364x इतका होईल. हा रेट ऑफ रिटर्न आपला या प्रमाणात येईल 0.1364%. ठीक आहे. आता एक्स ची किंमत आपल्याला माहित नाही. एक्स ची जर आपण किंमत घेतली असती तर त्या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय झाला असता. ओके. कंपनी बी साठी पण आपण सेम तसंच पद्धतीने करू. बघा सांगा मला कंपनी बी साठी मार्केट व्हॅल्यू किती आहे. कंपनी बी साठी मार्केट व्हॅल्यू म्हटलं बघा 150 रुपीज. 150 रुपीज. त्यानंतर डिव्हिडंड किती आहे तर डिव्हिडंड आहे कंपनी बी साठी 12%. ओके म्हणजेच या ठिकाणी मी काय म्हणणार हेअर डिव्हिडंड इक्वल टू किती 12% ऑफ कुणाच्या तर फेस व्हॅल्यूच्या. फेस व्हॅल्यू होता आपलं एक्स रुपीज. ओके म्हणजेच हे झालं बघा 12/100 इंटू एक्स. दॅट्स इट. आता मला कॅल्क्युलेट करायचं आहे रेट ऑफ रिटर्न. घ्या हेअर रेट ऑफ रिटर्न. बघा फॉर्म्युला नाही पण लिहिला तरी काय हरकत नाही पण आपण लिहून टाकू. ठीक आहे. काय फॉर्म्युला लिहिला होता आपण रेट ऑफ रिटर्न इक्वल टू आपण टोटल डिव्हिडंड आपल्याला किती मिळाला. ओके डिव्हिडंड आपण इन्व्हेस्टमेंट किती केली. आपण इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपली या ठिकाणची मार्केट व्हॅल्यू इंटू केलं होतं आपण त्याला 100ने. तर सांगा बरं डिव्हिडंड किती मिळाला आपल्याला 12x डिवाइड बाय 100. ओके आणि त्याला मल्टिप्लायकेशन करणार आपण 100ने आणि ह्या सगळ्याला आपण डिवाइड करणार इन्व्हेस्टमेंट किती त्या ठिकाणी 150 रुपये. हा 100 कटला म्हणजे त्या ठिकाणी मला मिळालं बघा 12x डिवाइड बाय 150. ओके चला करा आता या ठिकाणी डिवाइड करा. 150 ने 12ला डिवाइड करा. काय मिळेल सांगा 12/150. मी काय करतो इथं 2 0 घेतो याला 100ने. ओके हा 0 0 कटला. 15/8 म्हणजे 8/100 किती मिळाले या ठिकाणी 8/100. आता 8/100 पॉईंट 2च्या नंतर द्या म्हणजे 0.08x%. बरोबर बघा पहिल्या कंपनी म्हणजे कंपनी ए ने किती रिटर्न दिला 0.13 म्हणजे 0.13 समजा. ठीक आहे आणि कंपनी बी ने किती दिला 0.08. कोणता जास्त आहे हा जास्त आहे की हा जास्त. पहिला वाला जास्त की दुसरा वाला जास्त. पहिला वाला जास्त. तो 0.08 आहे हा 0.13 आहे. बरोबर म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारला होता की कोणत्या कंपनीनं आपल्याला जास्त प्रॉफिट दिला. ओके मग कोणत्या कंपनीने दिला ए नी की बी नी. कोण ए कंपनीने की बी कंपनीने लिहा मग या ठिकाणी देअरफोर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए. कोणती ना कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. कशी आहे जास्त प्रॉफिटेबल आहे ऍज कम्पेअर टू कंपनी बी. ओके डन. अशा प्रकारे आपल्याला हा 3 मार्क मिळून जातील. बघा या ठिकाणी आपण फायनान्शियल प्लॅनिंग ह्या चॅप्टर मधले महत्वाच्या कन्सेप्ट कोणते कोणते प्रश्न बोर्डाला विचारले जाऊ शकतात या ठिकाणी आपण घेतलेले आहे. आजच्या सेशन मध्ये घेतलेले प्रत्येक न्यूमेरिकल्स तुम्ही एक वेळेस बघून आणि एक वेळेस न बघता असे 2 वेळेस प्रत्येक न्यूमेरिकल्सचं प्रॅक्टिस करा. तुम्हाला बोर्डच्या परीक्षेत याच्या व्यतिरिक्तचा दुसरा कोणता प्रश्न विचारला जाणार नाही. फक्त याच्यातल्या किमती बदलून हेच प्रश्न तुम्हाला बोर्डच्या परीक्षेला विचारले जातील. ह्या कन्सेप्टच्या बाहेरचा कोणताही कन्सेप्ट विचारणार नाही. बघा तुम्हाला जर काही डाऊट्स असतील काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा सेशन तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
चला भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू.